अध्याय 6 श्लोक 1 आणि ओवी क्रमांक 39 पासून आता सुरुवात करूयात. श्री भगवान उवाच. अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्मं करोति यः स संन्यासी च योगी च निरग्निर्न चाक्रियः. अर्थात कर्माच्या फलाचा आश्रय न केलेला जो गृहस्थ अवश्य कर्तव्य कर्म म्हणजे नियत कर्म नित्य अग्निहोत्रादी काम करतो तो संन्यासी आहे व योगी आहे. केवळ अग्निरहित नव्हे व क्रियारहित नव्हे, अग्निरहित व क्रियारहित पुरुषच संन्यासी व योगी आहे असे मानू नये. ऐके योगी आणि संन्यासी जनी हे एकची सिनाने जणी मानी ये रवी विचारी जती जव दोन्ही तव एकची ते. श्रीकृष्ण म्हणतात, पार्था हे पहा, योगी आणि संन्यासी हे या जगात एकच आहेत. ते वेगळे आहेत असे मानशील हो? कारण या दोहोंचा सहज विचार केला तर ते एकच आहेत. सांडीजे तुझ्या नामाचा भासू तरी योगी तोची संन्यासू पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी. त्यांच्यावर दोन नावांचा आरोप मात्र आहे, तो सोड. कारण ब्रह्मदृष्टीने पाहू गेले असता या दोहोत फरक नाही, म्हणून योग तोच संन्यास होय. जैसे नामाचे अनारिसेपणे एका पुरुषाते बोलावणे एकाम दोही मार्गी जाणे एकाची ठाया. जसे नावाच्या वेगळेपणाने एकाच पुरुषाला हाका मारणे किंवा एकाच ठिकाणाला दोन मार्गाने जाणे. ना तरी एकची उदक सहजे परी सिनाना घटी भरीजे तैसे भिन्नत्व जाणीजे योग संन्यासांचे. किंवा एकच जल भांड्यात भरल्यावर पाण्याला जसा दुजा भाव नाही तसा योग आणि संन्यास यात भेद नाही असे जाण. ऐके सकळ संमते जगी अर्जुना गा तोची योगी जो कर्मे करून रागी नोहेची फळी. अर्जुना, जो कर्मे करून त्यांच्या फलांची इच्छा धरीत नाही तोच या जगतात सर्वांच्या बुद्धीने योगी असा समजला जातो. जैसी मही हे उद्भिजे जनी अहम बुद्धी विण सहजे आणि तेथेंची तिये बीजे अपेक्षीना. पृथ्वी ही वृक्षादिकांना उत्पन्न करून त्यांच्या उत्पत्तीबद्दल काही अहंकार बुद्धी दाखवित नाही आणि त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या फलांचीही ज्याप्रमाणे इच्छा करीत नाही. तैसा अन्वयाचेनी आधारे जातीचेनी अनुकारे जे जेणे अवसरे करणे पावे. त्याचप्रमाणे आत्मबोधाच्या आधाराने आणि जातीस अनुरूप असे जे कर्म ज्यावेळी करण्याचा प्रसंग येईल ते तैसेची उचित करी तरी साटोपू नोहे शरीरी आणि बुद्धी ही करुनी फळवेरी जायेची ना. ते सर्व यथाविधी करून तो आपल्या शरीरात अहंकार उत्पन्न होऊ देत नाही आणि बुद्धीला फलाच्या आशेकडे जाऊ देत नाही. ऐसा तोची संन्यासी पार्थागा परियेसी तोची भरवसेनिसी योगीश्वरू. पार्था ऐक, असा जो पुरुष तोच संन्यासी आणि तोच निसंशय योगेश्वर. वांचुनी उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडावे बद्धक तरी टांको टांकी आणि मांडीची तो. या हातोटीशिवाय जो कोणी नित्य नैमित्तिक कर्मे बद्धक आहेत असे समजून त्यांचा त्याग करीतो आणि लागलीच दुसरी कर्मे करण्यास प्रवृत्त होतो. जैसा क्षाळूनिया लेपू एकू सवेची लावीजे आणि कू तैसे नियाग्रहाचा पायीकू विचंबे वाया. जसा कोणी एक लेप धुवून टाकून दुसरा लेप लावण्याचे खटपटीत पडतो त्याप्रमाणे योग्य कर्मत्याग करून दुसरे कर्म करण्याच्या आग्रहात पडून व्यर्थ त्रास सोसतो. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीची आहे सहजे किमतेची संन्यास सवाठे विजे सरीसे पुढती. गृहस्थाश्रमाचे ओझे सर्वांच्या कपाळी अगोदर सहजीच लागले आहे, परंतु गृहस्थाश्रमाचे आचरण यथाविधी न करिता संन्यास घेऊन पहिले ओझे टाकून लगेच दुसरे ओझे डोक्यावर घेतो. म्हणून अग्निसेवा न सांडिता कर्माची रेखा नो लांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पांची. म्हणून श्रौत स्मार्त होमादिक कर्मांचे यथाविधी आचरण न टाकता कर्माची मर्यादा ओलांडली नाही तर आपल्याजवळ सहजानुसार योगसुख आहे. श्लोक 2. यम संन्यासमिती प्राहुर्योगम तविद्धि पांडव न ह्यसन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. अर्थात हे अर्जुना, श्रुती स्मृती वेत्ते ज्याला
खरा संन्यास असे म्हणतात त्याला योग जाण. कारण ज्याने संकल्प टाकलेले नाही असा कोणी योगी होत नाही. ऐके संन्यासी तोची योगी, ऐसी एकवाक्यतेची जगी, गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी. ऐक, संन्यासी तोच योगी असा एकवाक्यतेचा ध्वज अनेक शास्त्रांनी या जगात उभारला आहे. जेथ संन्यासीला संकल्प तुटे, तेथची योगाचे सार भेटे, ऐसे हे अनुभवाचे निधटे साचे जया. ज्या पुरुषाच्या ठिकाणी त्याग झाल्यामुळे संकल्प नष्ट झाला, त्याच ठिकाणी योगाचे सार जे ब्रह्म त्याची भेट होते, असे स्वानुभवाच्या प्रमाणाने ज्याचे ठरले आहे. श्लोक 3. आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्मकारणमच्युते, योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. अर्थात ध्यान योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मुमुक्षु गृहस्थाला फलनिरपेक्ष कर्मानुष्ठान हे साधन सांगितले जाते. पण तोच मुनी कर्माभ्यासाने योगारूढ झाला असता त्याला उपशम, सर्व कर्मांपासून उपराम पावणे हे साधन सांगितले जाते. आताम योगाचळाचा निमथा, जरी ठाकावा अथी पार्था, तरी सोपाना या कर्मपथा चुका जनी. पार्था, अशा प्रकारे योगरूप पर्वताच्या माथ्यावर ज्याला जाण्याची इच्छा असेल त्याने कर्ममार्गरूपी जिना चढण्यास चुकू नये हो. येणे यमनियमांचे तळवटे, रिगे आसनाची ये पाऊल वाटे, येई प्राणायामाचे आडकंठे वरवतागा. या कर्ममार्गाने जावयास लागले म्हणजे प्रथम या पर्वताचा यमनियमरूपी तळ लागतो. नंतर आसनांच्या पाऊल वाटेने प्राणायाम रूप कड्याने वर जावे लागते. मग प्रत्याहाराचा आधाडा, जो बुद्धीची ही पाया निसरडा, जेथ हटिये सांडिती होडा कडे लग. नंतर प्रत्याहार हाच कोणी अर्धा तुटलेला कडा लागतो. त्याच्यावरून बुद्धीचेही पाय निसरतात आणि तो तुटलेला कड्याचा मार्ग ओलांडताना कडेलोट होईल म्हणून हठयोग्यांच्या सुद्धा प्रतिज्ञा शेवटास जात नाहीत. तरी अभ्यासाचे निबळे, प्रत्याहारी निराळे, नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. परंतु अभ्यासाच्या बळाने प्रत्याहार रूप शून्यासारख्या कठीण मार्गात फक्त वैराग्यच हळूहळू चढू शकते. ऐसा पवनाचेनी पाठारे, येताम धारणेचेनी पैसारे, क्रमी ध्यानाचे चौरे सापडे तव. अशा रीतीने वायुरूप घोड्याच्या पाठीवर बसून मार्ग क्रमित असता चित्त स्थिर करण्याचा विस्तृत जाग्यावर आल्यानंतर ध्यानाचा शेवट स्वाधीन होईपर्यंत मार्गक्रमण करीतो. मग तया मार्गाची धाव, पुरेल प्रवृत्तीची हाव, जेथ साध्य साधना खेव समरसे होय. मग ज्या ठिकाणी साध्य व साधन एक होतात त्या ठिकाणी मार्गाची धाव व प्रकृतीची हाव संपते. जेथ पुढील पैसू पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरीसिये भूमिके समाधी राहे. आणि ज्या ठिकाणी पुढील पाऊल टाकणे बंद होऊन मागीलही आठवण राहत नाही, अशा समान भूमिकारूप समाधीवर तो पुरुष राहतो. येणे उपाय योगारूढो, जो निरवधी जाहला प्रौढू, तयाची या चिन्हाचा निवाडू सांगे नाईके. या उपायाने जो योगारूढ होतो तो निसंशय परिपूर्ण झाला. आता त्याच्या लक्षणांचा निर्णय तुला सांगतो, तो ऐक. श्लोक 4. यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते, सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. अर्थात जेव्हा योगी विषयांमध्ये आसक्त होत नाही, त्याचप्रमाणे नित्य नैमित्तिकादी कर्मांमध्ये आसक्त होत नाही, सर्व संकल्पाचा संन्यास करतो, तेव्हा योगारूढ म्हटला जातो. तरी जयाची या इंद्रियांची या घरा, नाही विषयांची या एरझारा, जो आत्मबोधाची या ओवरा पहुडला असे. हे पहा, जो आत्मबोधाच्या तळघरात निजलेला असतो, म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेले असते, त्याच्या इंद्रियांच्या घरी विषयांचे येणे जाणे बंद होते. जयाचे सुखदुःखाचे नियांगे, झगटले मानस चेओ नेघे, विषयपासीही आली यासे न रिगे, हे काय म्हणोनी. सुखदुःखाशी झगडताना त्याचे मन जागे होत नाही. तसेच त्याच्याजवळ जरी विषय मूर्तिमंत येऊन उभे राहिले तरी ते कोण आहेत याबद्दल
त्याला भानही नसते. इंद्रिये कर्माच्या ठाई वाढीनली परी कही, फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. कदाचित इंद्रिये कर्म करण्याला प्रवृत्त झाली तरी त्याला अंतःकरणात फलाच्या उद्देशाची केव्हाही इच्छा नसते. असतेनी देहे एतुला, जो चेतूची दिसे निदेला, तोची योगारूढो भला ओळखे तू. एवढे देहाचे व्यवहार चालले असताना जो झोपेतल्या स्थितीप्रमाणे उदासीन दिसतो त्यालाच खरा योग साध्य झाला असे तू समज. तेथ अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्मो बहु ऐकता, सांगे तया ऐसी योग्यता कवणे दिजे. अशी योग्याची स्थिती ऐकून अर्जुन देवास म्हणतो, हे अनंता, तुम्ही जे सांगता ते ऐकून मला नवल वाटते. तर त्या योग्याला अशी योग्यता कोण देतो हे मला सांगा. श्लोक 5. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत, आत्मेव ह्यात्मनो बंधुरात्मेव त्रिपुरात्मनः. अर्थात आत्म्याने आत्म्याला उद्धारावे, संसार सागरातून वर काढावे, आत्म्याला अधोगतीस पोचवू नये. कारण स्वतः आत्माच आपला आत्म्याचा बंध आहे व आपणच आत्म्याचा आपला शत्रू आहे. तव हा सोनी श्रीकृष्ण म्हणे, तुझे नवल ना हे बोलणे, कवणासी काय दिजेल कवणे अद्वैती इये. त्यावेळेस श्रीकृष्ण हसून म्हणतात, तुझ्या बोलण्याचे मला नवल वाटते, कारण अशा अद्वैत स्थितीत कोणाला कोण काय देणार. पै व्यामोहाची येशे जे, बळिया अविद्या निद्रितू होईजे, ते वेळी दुस्वप्न हा भोगीजे जन्ममृत्यूंचा. मनुष्य भ्रमरूप शय्येवर गाढ अज्ञानाने जेव्हा निजलेला असतो त्यावेळेस जन्ममृत्यूंची स्वप्ने, दुष्ट स्वप्ने भोगतो. पाठी अवसात येचेवो, तै ते आघवेची होय वावो, ऐसा उपजे नित्य सद्भावो, तोही आपण पांची. नंतर अकस्मात जागा झाल्यावर ती जन्ममरणरूप सर्व स्वप्ने व्यर्थ होतात. अमर आहो असा त्याचा आपल्या ठिकाणीच निश्चय होतो. म्हणून आपणची आपण या, घातू की जतू असे धनंजया, चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमाना. म्हणून हे धनंजया, खोट्या देहाचा अभिमान धरून मनुष्य आपणच आपल्या घातास प्रवृत्त होतो.